नमस्कार मित्रांनो, आज आपण सीडीपीचे क्वेश्चन्स घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सीडीपीचा नवीन चॅप्टर वरती क्वेश्चन्स बघणार आहोत. सीटीईटी साठी क्वेश्चन आन्सर्स कंप्लीट करावेच लागतात, पण बेसिक कन्सेप्ट पण क्लिअर करा. ओके मित्रांनो, आज आपण नवीन चॅप्टर बघणार आहोत, त्याच्यावरचे प्रश्न बघणार आहोत. त्या चॅप्टरचं नाव आहे अनुवंशिकता एवं वातावरण का प्रभाव, इन्फ्लुएन्स ऑफ हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट. ओके, हेरिडिटीचा आणि एन्व्हायरमेंटचा माणसाच्या ग्रोथवर कसा परिणाम होतो हे बघणार आहोत. चला त्याचे प्रश्न सुरू करूयात. बघा, पहिला प्रश्न आहे, पीढ़ी दर पीढ़ी स्थानांतरित होने वाले गुणों को कहा जाता है. एका पिढीतून दुसऱ्या पिढी जाणाऱ्या गुणांना काय म्हणतात? अनुवंशिक गुण म्हणतात. ओके, नंतरचा बघा क्वेश्चन, व्यक्ति अपने माता पिता के माध्यम से पूर्वजों की जो विशेषताएं प्राप्त करता है उसे वंशानुक्रम कहते हैं. यह कथन किसका है? म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गुण येतात, विशेषता येतात. जर एका आई वडिलाची डोळे किंवा घारे असतील किंवा कुणाचेही डोळे जर घारे असतील तर त्यांच्या येणाऱ्या पिढीमध्ये एखाद्याचे डोळे तशा प्रकारचे असू शकतात, तर त्याला म्हणायचा अनुवंशिकतेचा क्रम. तर तो कोण सांगितलेला आहे? तर ते सांगितलंय वुडवर्थ यांनी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, या लेसन वरती 2 ते 3 प्रश्न कन्फर्म विचारल्या जातात, घुमून फिरून का होईना विचारल्या जातात, त्यामुळे तुम्ही क्वेश्चन्स नीट करा. ओके, बघा क्वेश्चन, एक बालक के शरीर गठन, रंग, रूप, आकार, बुद्धि एवं व्यक्तित्व के निर्धारण में मुख्य भूमिका होती है. म्हणजे एखाद्या बालकाचा रंग, रूप, त्याची शरीराची गठन, त्याचा आकार, त्याची बुद्धी, त्याचं व्यक्तित्व, हे सगळ्या भूमिका, ज्या मुख्य भूमिका आहेत त्याला कुठून येतात? तर त्याला येतात वंशानुसार येतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, मंद बुद्धि माता पिता की संतान मंद बुद्धि एवं तीव्र बुद्धि माता पिता की संतान तीव्र बुद्धि वाली होती है. म्हणजे मंद बुद्धि माता पिता की संतान मंद बुद्धि और तीव्र बुद्धि माता पिता की संतान तीव्र बुद्धि वाली होती है. यह कथन कुणाचं आहे? हे कोण सांगितलेलं आहे की ज्यांचे आई वडील मंद असते त्यांचे मुलंही मंद होते, त्यांचे तीव्र बुद्धी असते आई वडिलांची, त्यांची लेकरं पण तीव्र बुद्धीवाले होते. ते हे सांगितलेलं आहे गार्डनर यांनी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, निम्नलिखित में से कौन सा किसी बच्चे पर अनुवंशिकता का प्रभाव है? ओके, तर बघा, विशिष्ट शारीरिक लक्षण, विशिष्ट बुद्धी, विशिष्ट चरित्र, हे तिन्ही अनुवंशिकतेचा प्रभाव असतो तिन्हीवर, म्हणून उत्तर आहे ABC. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, अनुवंशिकता तथा वातावरण परस्पर है. अनुवंशिकता तथा वातावरण परस्पर है. आता याच्यातलं निवडायचं आहे आपल्याला, काय आहे? निर्भर वातावरण आणि अनुवंशिकता तथा वातावरण परस्पर है. निर्भर आहेत, पूरक आहेत, सहयोगी, म्हणजे हे दोन्ही अनुवंशिकता आणि वातावरण हे दोन्हीवर एकमेकावर डिपेंड असतं. ओके, अनुवंशिकतेमध्ये जर तीव्र बुद्धी असेल तर त्याचा वातावरणावरही वातावरणाचाही त्या मुलावर परिणाम होतो. वातावरण म्हणजे एखादा खूप हुशार मुलगा आहे, खूप अभ्यासात खूप हुशार आहे, पण त्याला जर वातावरण जर त्या प्रकारचं नाही मिळालं, गरीब परिस्थिती असेल, काही कारणास्तव तो शिकू शकला नाही, तर त्याचं वातावरण त्याला जिम्मेदार असू शकतो. म्हणजे ते एकमेकावर निर्भर असेल. आणि बघा, आपण बघतो की हॅकर्स जे असतात त्यांना कम्प्युटरचं खूप नॉलेज असतं. ओके, पण ते काय करतात? फ्रॉड करतात. म्हणजे त्यांच्या वातावरणाचा त्यांच्यावर परिणाम झाला. ते जर मुलं देशासाठी काहीतरी करू शकले तर ह्या हॅकर्सला कसं पकडायचं ह्याचाही जर त्यांनी चांगला, जर त्यांच्या टॅलेंटचा जर चांगला उपयोग केला तर ते देशाच्या विकासासाठी कामी येऊ शकतं. पण त्याचं वातावरण त्याला तसं मिळालं, त्यामुळे तो चोर झाला. ओके, आणि
काहींना वातावरण चांगलं मिळतं की ते समाजाच्या विकासासाठी, म्हणजे आपल्या मनातली भावना निर्माण होते त्या विषयाबद्दल. ओके, तर अनुवंशिकता आणि वातावरण हे एकावर निर्भर असतात, एकमेकाचे पूरकही आहेत आणि सहयोगी पण आहेत, म्हणून याचं उत्तर आहे 3 नंबरचं. निम्नलिखित में से किस प्रकार के विकास पर अनुवंशिकता एवं वातावरण का प्रभाव पडता है? बघा, अशा प्रकारचे प्रश्न येतात म्हणजे येतात, त्यामुळे तुम्ही हे प्रश्न व्यवस्थित करा. हे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. ओके, बघा, निम्नलिखित में से किस प्रकार के विकास पर अनुवंशिकता एवं वातावरण का प्रभाव पडता है? आता कोणत्या विकासावरती अनुवंशिकता, आता याच्यातल्या कोणत्या विकासावर अनुवंशिकता आणि वातावरणाचा प्रभाव पडतो? सामाजिक विकासावर पडतो प्रभाव, संवेगात्मक विकासावरही होतो, मानसिक विकासावरही होतो आणि शारीरिक विकासावरही प्रभाव पडतो. म्हणून याचं उत्तर आहे ABCD. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. बालक के संपूर्ण व्यवहार की सृष्टि डैश डैश और डैश डैश की अंतरक्रिया द्वारा होती है. कशाद्वारे होते बघा, ऑप्शन्स. माता पिता के व्यवहार, त्याची आंतरक्रिया कोणावर होते? माता पिता के व्यवहार पर. नेक्स्ट ऑप्शंस बघा, उनके मित्रों भाई बहनों के व्यवहार पर, उसके शिक्षकों अभिभावकों के व्यवहार पर, अनुवंशिकता आणि वातावरण के प्रभाव पर. त्याचं उत्तर आहे अनुवंशिकता आणि वातावरणाचा प्रभाव बालकाच्या विकासावर जास्त होतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. बालक को जो मूल प्रवृत्तियां डैश डैश से प्राप्त होती है उनका विकास डैश डैश में होता है. बघा, बालक की मूल प्रवृत्तियां वातावरण से प्राप्त होती है, वंशानुक्रम का विकास होता है नहीं. हे बघा, बालक के मूल प्रवृत्तियों का विकास वंशानुक्रम से प्राप्त होती है. अनुवंशिकतेनुसार त्याला गुण प्राप्त झालेले असतात काही विशेष. ओके, उनका विकास आणि त्या गुणांचा विकास त्याच्या वातावरणामध्ये होतो. ओके, म्हणून याचं उत्तर आहे 2 नंबरचं, वंशानुक्रम आणि वातावरण. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बालक के सम्यक विकास के लिए निम्नलिखित में से किनका संयोग सर्वाधिक अनिवार्य है? बालकाच्या विकासासाठी सगळ्यात जास्त संयोग कुणाचा अनिवार्य आहे? त्याचं उत्तर आहे 2 नंबरचं, उसके वंशानुक्रम और वातावरण. ओके, वंशानुक्रम म्हणजे त्याला अनुवंशिकतेनुसार जे भेटले ते आणि त्याच्या वातावरणावर डिपेंड असतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वातावरण वह बाहरी शक्ति है जो हमें प्रभावित करती है, यह किसने कहा था? हे कोण सांगितले? वातावरण एक बाहरी शक्ती है जो हमें प्रभावित करती है, हे सांगितले रॉस यांनी. बच्चे उसी वातावरण में सीखते हैं जहां जहां, आता बघा, आपण याचे ऑप्शन्स वाचूनही उत्तर काढू शकतो. उनके अनुभव एवं भावनाओं को उचित स्थान मिले, हे बरोबर आहे. उन्हें खेलने का मौका मिले, नाही. उन्हें मित्र बनाने का मौका मिले, नाही. कडा अनुशासन हो, याच्यात नाहीच. म्हणून आपल्याला पॉझिटिव्ह हे सगळ्यात जास्त दिसते. उनके अनुभव एवं भावनाओं को उचित स्थान मिले, त्यांना व्यवस्थित स्थान मिळालं, त्यांच्या वागण्याला, बोलण्याला किंवा त्यांचं बोलणं ऐकले तर त्यांना त्याचं स्थान मिळालं, तर मुलांच्या वातावरणामध्ये त्यांना सीख चांगली मिळते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आप दिल्ली के किसी केंद्रीय विद्यालय में शिक्षक है. आता पैडागोजीचा क्वेश्चन बघा. आप दिल्ली के किसी केंद्रीय विद्यालय में शिक्षक है. आपकी कक्षा का एक छात्र अफजल हिमाचल प्रदेश का रहने वाला है तथा यह अन्य छात्र सुदीप केरल का मूल निवासी है. आप दोनों के रंग, रूप, स्वभाव आदि में काफी विभिन्नताएं देखते हैं. इसका प्रमुख कारण हो सकता है. म्हणजे एक मुलगा आहे अफजल, हा हिमाचल प्रदेशचा आहे, दुसरा आहे सुदीप, हा केरळचा आहे. या दोघांच्या वागण्यात, रंग, रूप, स्वभावामध्ये वेगवेगळं विभिन्नताएं म्हणजे वेगवेगळे विशेषताएं दिसतात. तर ते कशामुळे असेल? तर ते वातावरणीय प्रभावामुळे असेल. ओके, बच्चे की अनुवंशिकता द्वारा निर्धारित सीमाओं के भीतर सर्वोत्तम संभावित विकास के लिए एक शिक्षक को क्या करना चाहिए? ओके, तर याचं उत्तर आहे 1 नंबरचं बघा. उसे बालक के परिवेश में सुधार करना चाहिए.
आता ऑप्शंस वाचते बघा. उसे बालक को अधिक से अधिक पुस्तक पढ़ने के लिए सलाह देनी चाहिए, असं का नाही. उसे खेलकूद से अधिक अधिक भाग लेने की सलाह देनी चाहिए, नाही. अभ्यासाकडे पण दुर्लक्ष होतं ना मग नंतर. बघा, उसे विकास के लिए प्रेरित करना चाहिए, हे पण याच्यापेक्षा हे जास्त पॉझिटिव्ह असतं. बच्चे के विकास में उसे के परिवेश का जो प्रभाव उस पर पड़ता है उसे हम डैश डैश कहते हैं, पालन पोषण कहते हैं उसे. बघा, परिवेश के प्रभाव मानव के डैश डैश और डैश डैश दोनों चरणों में बहुत ही महत्वपूर्ण है. काय? प्रसव पूर्व, प्रसव के उपरांत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रत्येक छात्र स्वयं में भिन्न है, इस तथ्य का प्रमुख कारण क्या है? आता याचं प्रमुख कारण, प्रत्येक विद्यार्थी हा वेगळा वेगळा असतो. याचं प्रमुख कारण त्याची भौतिक वातावरण वेगळं असतं, सामाजिक वातावरण असतं आणि वंशानुक्रम पण वेगळा असतो. म्हणून याचं उत्तर तिन्ही आहे, ए बी सी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. आपकी कक्षा का एक छात्र कक्षा में रोज अनुशासनहीनता करता है, म्हणजे तो नियम पाळत नाही. आप इस समस्या के समाधान हेतु निम्न में से क्या उपाय अपनाएंगे? आता हे आपल्याला पूर्ण वाचायचे बघा. उसके वंशानुक्रम तथा वातावरण का पता लगाकर उससे सही दिशा में मार्गदर्शन करेंगे. हे योग्य आहे, योग्य वाटते. दुसरं बघा, छात्र के रोज पिटणे, हे पिटणं रॉन्ग शब्द म्हणून नाही. स्कूल में उसका नाम काटनेंगे, नाही, नेगेटिव्ह. उसके इलाज के लिए उसे अच्छे मनोचिकित्सक के पास ले जाएंगे, नाही, हे पण नाही. काही कारण नसताना त्याला डायरेक्ट मनोचिकित्साकडे नेणं योग्य नाही, म्हणून त्याचं उत्तर आहे 1 नंबर. उसके वंशानुक्रम तथा वातावरण का पता लगाकर उसके सही दिशा में मार्गदर्शन करेंगे. तो बघा, बालक क्या है, उसकी क्षमता क्या है, उसका पर्याप्त विकास क्यों नहीं हो रहा आदि प्रश्नों के उत्तरदायी तत्व है. काय आहे उत्तरदायी तत्व? तो बालक क्या है, उसकी क्षमता क्या है, उसका पर्याप्त विकास क्यों नहीं हो रहा, तर याचं उत्तर आहे वातावरण. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आज बाल अपराध की घटनाएं बढ़ती जा रही है, उसके कारण शिक्षण प्रणाली में जटिलताएं आ रही है. आपके अनुसार इसका प्रमुख कारण क्या है? तर दूषित वंशानुक्रम, दूषित सामाजिक वातावरण, दूषित परिवेश. त्याचं उत्तर तिन्ही आहे, ए बी सी. ओके. हे झाले 20 क्वेश्चन, हे इन्फ्लुएन्स ऑफ हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट वरचे. ओके मित्रांनो, अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये बघायला मिळतात. याच्यावरती 2 किंवा 3 मार्कचे प्रश्न येतात, म्हणजे येतात एक्झाममध्ये अनुवंश, हेरिडिटी आणि एन्व्हायरमेंट वरती. ओके. ते उपयोजनात्मक असतात आणि कशा प्रकारचे प्रश्न येतात हेही मी तुम्हाला सांगितलेले आहे या 20 क्वेश्चन मध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिक वरती नवीन प्रश्न बघूयात. तुम्हाला जर खरंच या व्हिडिओची किंवा माझ्या CDPच्या क्वेश्चन्सची किंवा व्हिडिओची जर मदत होत असेल तुमच्या अभ्यासात, तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.